आवाज सर्वसामान्यांचा। सध्या खटाव तालुक्यासह भागात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग गेली महिन्यापासून पसरू लागलेत। या भागातील काही शेतकरी म्हणतात पेरून काय फायदा, तर काही भागातील शेतकरी म्हणतात मशागती पुरता पाऊस झालाय। अशा द्विधा अवस्थेत तालुक्यातील शेतकरी असताना गेली 40 वर्षे झाली खते बी बियाणांचे होलसेल विक्रेते तसेच शांतीलाल चंदूलाल शहा वडूजचे प्रसिद्ध संचालक गिरीश शहा यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिलाय की मान्सून पावसापूर्वी कोणतेही बियाणे पेरू नये, त्याचा उगवण शक्तीवर आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असा सल्ला तालुक्यातील भागातील शेतकऱ्यांना दिलाय। खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी नाळ जुळलेले प्रसिद्ध खत विक्रेते गिरीश शहा पुढे म्हणाले, जमिनीत पुरेशी ओल नाही, त्यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होत असल्यानं कोणतेही बियाणे पेरू नये। शेतकऱ्यांनी जनावरांना चारा कमी पडू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण खटाव तालुक्यामध्ये पशुधन गुरे ढोरे मोठ्या प्रमाणात आहेत। पेरणीच्या बाबतीत बी बियाणे खते महाग झाली आहेत, असा खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिलाय। अशा तऱ्हेने निसर्ग चमत्कार दाखवत असल्यानं जिल्हा तसेच खटाव तालुक्यातील खत विक्रेत्यांवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे। पाहूया मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो तालुक्याच्या ठिकाणी वडूज येथे। तर इथे गेली 40 वर्ष खत व्यवसाय अख्ख्या खटाव तालुक्याला माल पुरवतात एजन्सीमार्फत। असे काय म्हणला तुम्ही दुकानचं नाव? दुकानचं नाव आहे माझ्या शांतीलाल चंदूलाल शहा। शांतीलाल चंदूलाल शाह वडूज या ठिकाणी आता आपण आलो। तर आपल्यासमोर आहेत गिरीश शहा। गिरीश शहा आपल्यासमोर आहेत। गेली 40 वर्ष एक अगदी प्रामाणिकपणे व्यवसाय त्यांनी टिकवलेला आणि त्यांचं एक 2-3 तालुक्यात नाव आहे। खटाव तालुका, मान, खटाव, कोरेगाव अशा ठिकाणी त्यांचं एक नाव आहे। आणि त्यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत। त्यांना एक फार मोठा अभ्यास आहे की दरवर्षी कशा पेरण्या होतात, कुठली बी बियाणे खपलं जातं, भागातल्या आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी त्यांची नाळ जुळलेली असते। तर आता आपण जाणून घेणार आहोत। ह्या वर्षी पावसानं ओढ दिलेली आहे, तर आता त्यांच्याकडून शेतकऱ्यांना एक संदेश चांगला जाणार आहे या माध्यमातून। पेरणी कुठली करावी, ह्या आता पाण्याचे पावसानं ओढ दिले तर कुठलं पीक येईल नाही येईल, ह्या गोष्टी आपण थोड्या जाणून घेऊ। सर काय सांगाल आता? नमस्ते, मी गिरीश शहा, संचालक शांतीलाल चंदूलाल शहा वडूज। मी गेली 1992 सालापासून खत व्यवसायात आहे। खरं तर आज 13 जून आहे। अच्छा। आपण सर्वत्र पाहतात की खटाव तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे। अच्छा। पावसानं ओढ दिलेली आहे। उन्हाळी पाऊस फक्त खटाव तालुक्यात काही भागात अगदी कमी प्रमाणात झालेला आहे। अच्छा। थोडीशी शेतकऱ्यांना अशी वाटायला लागलेली आहे की या पावसावर पेरण्या कराव्यात का। हां। खरं तर माननीय मुख्यमंत्र्यापासून सर्वजण आवाहन करतायत शेतकऱ्यांना की एवढा पाऊस हा पुरेसा नाही आहे। अच्छा। पुरेशी पाऊस आणि पर्जन्यमान झाल्याशिवाय कोणीही पाऊस पेरणी करू नये। अच्छा। जमिनीत पुरेशी ओल नाही आहे हां। आणि मान्सून पावसापूर्वी कुठलेही बियाणे पेरू नये असं सर्वांचं आव्हान आहे। त्याचा उगवण शक्तीवर आणि उत्पादनावर निश्चित परिणाम होतो, हा आमचा सर्वांचा अनुभव आहे। अच्छा। तर आणि पाऊस जरी झाला तरी थोडासा एल निनोचा प्रादुर्भाव होणार आहे असं सर्वांचं मत आहे। अच्छा। मला असं वाटतंय की शेतकऱ्यांनी थोडंसं चारावर्गीय पिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये। कारण खटाव तालुक्यामध्ये पशुधन हे मोठ्या प्रमाणात आहे। अच्छा। त्यावर लोकांनी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं अशी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे। पैशाची जी पिकं आहेत, सोयाबीन असेल किंवा इतर कडधान्य असेल, आलं पीक, हे परिस्थितीला थोडंसं धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। अच्छा। अजूनही कुठेही पावसाची सुरुवात खटाव तालुक्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर कुठेही दिसत नाही आहे। मान्सून सुरू झाला म्हणले पण कुठं गडप झाला हे अजूनही कळलेलं नाही आहे। राईट। तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीत पुरेसा पाऊल परसतो आणि जमिनीत पुरेशी ओल होतो पेरणीची गडबड करू नये। बियाणे खूप महाग झालेले आहेत, रासायनिक खते आणि मजुराचे दर खूप प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत, त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राईट। माझी आपणास पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की मान्सून पावसापूर्वी कोणी पेरणी करू नये। अच्छा। आता दुसरा प्रश्न असा आहे, आता ही शेतकऱ्यांना तुम्ही फार चांगला संदेश दिला, पेरणी करू नये अमुक तमुक। आता म्हणजे तुम्हाला सुद्धा काय फटका वाटतो का, म्हणजे त्या धंद्याविषयी माल तुम्ही
6 महिने तुम्हाला मालाचं बुकिंग करावं लागतं. आता नेमकी परिस्थिती अशी झाली की आता ती युद्ध आपण चालू झाले सगळं माहिती हां. आहे. त्यामुळं इंधन आणि गॅस पुरवठ्यावर जसा परिणाम झालेला आहे तसाच खताच्यावरही परिणाम झालेला आहे. खतं आता त्या हुमुज बंदरातून येणे जवळपास बंदच झालेलं आहे. अच्छा. त्यामुळं रासायनिक खताची तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विक्रेत्या बंधूंनी मार्चपासूनच खतं आपलं बियाणं आपल्या दुकानात भरून ठेवलेली आहेत. परंतु आज त्याचा 10% सुद्धा उठाव आज 13 मार्चला 15 मार्च निम्मा मार्च जरी संपला निम्मा जून संपत आला तरी त्यातली कुठंही उठाव झालेला नाही. थोड्याफार प्रमाणात ऊसाचे डोसेस पडलेले आहेत. परंतु शेतकरी आजही त्या चिंतेत आहे की आज जर ऊसाला खतं टाकली आणि जर उद्या पावसानं ओढ दिली तर त्याचं काय करायचं. त्यामुळे तोही आज ऊसाचे डोसेस देण्यासाठी थांबलेला आहे आणि मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अच्छा. म्हणजे शेवटी शेतकऱ्यांना थोडक्यात काय संदेश, पेरणीची गडबड करू नये थोडक्यात असं. मान्सून चालू झाल्याशिवाय आणि पुरेसा पाऊस पडल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरू नये. कारण जमिनीतली उष्णता कमी झालेली नाही आहे. या वर्षी आपण पाहिलं की आता टेम्परेचर हे जवळपास 40-41 डिग्री जे आपल्या तालुक्यात कधीही 41 क्रॉस केलं नव्हतं. 41-41 पर्यंत गेलं होतं. त्यामुळे जमिनीत प्रचंड प्रमाणात उष्णता आहे. जरी तुम्ही बियाणं पेरली तरी त्याचा उगवण शक्तीवर निश्चित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा तऱ्हेने मंडळी आपल्याला काय मला तुमचं नाव? गिरीश शहा यांनी सरांनी चांगली माहिती दिली. शेतकऱ्यांनी काही गडबड करू नये आणि फार मोलाचा म्हणजे सल्ला दिला आणि भरपूर चांगली माहिती दिली. तर शेतकऱ्यांनी पाऊस पडल्याशिवाय पेरणीची गडबड करू नये, मोलाचे महाग खतं वापरून स्वतःचं नुकसान करू नये अशी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.